मंडळी, मुंबई महापालिकेतल्या महापौर पदाचा तिढा हा काही सहजासहजी सुटत नसल्यामुळं उद्धव ठाकरे आणि भाजपमध्ये पडद्यामागे बोलणी सुरू असल्याची चर्चा ही राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. मुंबई महापालिकेच्या 2017 सालच्या निवडणुकीत भाजपनं संधी असूनही महापौर पदाच्या शर्यतीतून माघार घेतली होती. त्यामुळे उद्धव ठाकरे त्यावेळची भरपाई भाजपला करून देणार का असा प्रश्न आता उपस्थित करण्यात येतोय. ती भरपाई करून देण्यासाठी महापौर पदाच्या निवडीवेळी ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक हे गैरहजर राहणार असल्याची चर्चा आहे. तसंच 2017 सालासारखीच रणनीती आताही असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. 2017 साली भाजपनं ठाकरेंच्या शिवसेनेसोबत मुंबई महापालिकेत सत्तेत सहभागी होणार नसल्याची भूमिका घेऊन पहारेकऱ्याची भूमिका घेतली होती. त्यावेळी भाजपनं विरोधी पक्षनेतेपद न घेतल्यानं ते काँग्रेसच्या वाट्याला गेलं होतं. यंदा महापौर पदाच्या निवडणुकीच्या दिवशी ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक गैरहजर राहिल्यास ही निवडणूक बिनविरोध होऊ शकते. त्यामुळे आता भाजप आणि उद्धव ठाकरेंच्या अधिकृत भूमिकेकडे लक्ष असणार आहे. एकीकडे ही चर्चा रंगलेली असतानाच उद्धव ठाकरेंनी ती चर्चा फेटाळून लावली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत उद्धव ठाकरेंची चर्चा झालेली नाही असं स्पष्टीकरण ठाकरेंच्या शिवसेनेकडून देण्यात आलं. सूत्रांच्या हवाल्याने चाललेल्या बातम्यांवर विश्वास नसल्याचं खासदार संजय राऊतांनी स्पष्ट केलं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.